नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरकर या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तर चला फ्रेंड्स, कालच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं की यात्रेला जेवायला वगैरे किती माणसं आलेली आणि सगळा दिवस त्याच्यातच गेला. तर आत्ता आम्ही दुसऱ्या दिवशी यात्रेत म्हणजे पहिल्या दिवशी गावात नाही गेलो, तर आज दुसरा दिवस आहे. तर चला आता आम्ही जाणार आहोत यात्रेत. तर तुम्हाला सुद्धा आमच्या गावातलं मंदिर किती छान आहे आणि सगळ्या गोष्टी, यात्रा वगैरे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तर आता आम्ही निघालो आहोत पायी. तर चला तुम्ही पण, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ॲक्च्युली आम्ही खूप दुपारचं उन्हात निघलेलो, अगदी 12चं ऊन होतं. आणि इथे पहा, मी, वहिनी, चुलती, मम्मी, त्यानंतर माझी आत्या, स्वराज आणि माझा छोटा भाऊ. तर असे आम्ही चाललो आहे यात्रेला. आणि आत्ता पहिल्यांदा चला, तर आमच्या घरापासून आमचं गाव 1.5 किलोमीटर अंतरावरती होतं. तर आम्ही आता उन्हातान्हात 1.5 किलोमीटर अंतर चालत आलेलो आहोत. आणि आत्ता पहिल्यांदा चला मी तुम्हाला दर्शन घेऊयात आपण पहिले. तर आत्ता मी येथे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. आणि आमचं हे मंदिर 4 वर्ष झालेत. 4था वर्धापन दिन होता. तर मंदिर नवीन बांधलेलं आहे. आणि व्ह्यू पहा तुम्ही मंदिराचा, खूप छान वाटते. आणि मस्त नाव दिलेलं आहे जय मल्हार. तर मी फक्त, वहिनी आणि मी, आम्ही दोघंच चाललो होतो दर्शन घेण्यासाठी. तर चला आता आपण मंदिरच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या चढून वरती जाऊयात. आणि पूर्ण बांधकाम वगैरे सगळं नवीन झालेलं आहे आणि खूप छान आहे मंदिर. तर बाकीचे सर्व यात्रेत गेलेले, कारण स्वराजन ते खूप वेड्यावानी करतात. तर मम्मी बोलली एवढा लांब उन्हातान्हात त्यांना नको घेऊन जायला पायी, तर तुम्ही दोघी जावा आणि दर्शन घेऊन या. तर पहा व्ह्यू कसा दिसतोय, छान मस्त असा. मी यात्रेच्या दिवशी का नाही दर्शनाला आले याचे कारण असे की मला तुम्हाला प्रॉपर आमचं जे मंदिर आहे ते व्यवस्थित शूट करून दाखवायचं होतं. त्यामुळे मग मी यात्रेच्या दिवशी संध्याकाळी आले नव्हते आणि संध्याकाळचं पुन्हा व्यवस्थित शूटिंग पण येत नाही. सो त्यामुळे मी दुपारचं दुसऱ्या दिवशी आलेली, कारण प्रॉपर सगळं व्यवस्थित दाखवता येईल आणि गर्दीही नसेल, त्यामुळे शूटिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला, आलो आहे आम्ही आता मंदिराच्या वर. तर पोहोचलो आहे आपण मंदिरापाशी. आणि आता आपण पहिल्यांदा जाऊयात मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊयात. तर पहा, मंदिराचा आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप मोठा आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे. तर चला मग आता आपण जाऊन दर्शन घेऊयात. तर येथे बाहेर असा चौथरा आहे आणि त्यावरती पादुका आहेत. त्यानंतर चला आता मंदिरात जाऊया प्रथम. तर जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार. तर मंदिराच्या बाहेर पादुका, त्यानंतर तुळशी वृंदावन आणि त्यानंतर 2 दीपक स्तंभ सुद्धा आहेत. तर चला आता आम्ही ते चप्पल वगैरे काढतोय. ते आम्हाला प्रसाद देत होते ते काका. आणि आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. आणि हा असा परिसर आहे मंदिराच्या अवतीभोवतीचा. तर मंदिर आहे खंडोबाचे आणि खंडोबाची यात्रा होती आमच्या गावात. तर आता ह्या मंदिराचं काम नवीन झालेलं आहे. तर मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत खंडोबाच्या आणि म्हाळसाच्या. तर एक आहे जेजुरीची आणि एक आहे कोरठणच्या खंडोबाची. तर अशा ह्या 2 मूर्ती आहे मंदिरामध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवते, किती छान मूर्त्या आहेत दोन्हीही. आणि त्यानंतर आपण पालखीचं सुद्धा दर्शन घेऊयात. तर दुपारची वेळ होती, त्यामुळे मंदिरात तेवढी जास्त गर्दीही नव्हती. आणि येथे होम होता. तर आम्ही येथे बी दर्शन घेतलं. आणि चला आता पहिल्यांदा मूर्तीचं दर्शन घेऊया. श्री खंडेरायांचं दर्शन घेऊया पहिल्यांदा. तसे खंडेरायांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारली, जी आतून आपण गाभाऱ्यात मारतो ती. आणि त्यानंतर येथे पालखी आहे. तर पालखीचे सुद्धा वहिनी आणि मी दर्शन घेते. पालखीसुद्धा खूप छान सजवलेली होती, पाहू शकता तुम्ही. आणि येथे मी सुद्धा दर्शन घेत आहे. तर आत्ता आपण दर्शन घेतलं खंडेरायांच्या पहिल्या मूर्तीचं. आता घेऊयात आपण दुसऱ्या मूर्तीचं दर्शन. तर चला, दुसरी मूर्ती खूप छान आहे, तीही मी तुम्हाला दाखवते. दर्शन घेतल्यानंतर आम्ही दोघी मंदिरात थोडा वेळ बसलेलो, कारण दर्शन घेतल्यानंतर कुठेही गेलं तर मंदिरात 1-2-3 मिनटं का होईना बसायचं. आणि खूप छान वातावरण होतं, अगदी मन प्रसन्न होत होतं आणि थंडही वाटत होतं. तर येथे जे कोणी आलते तर ते येथे श्री खंडेरायांची तळी भंडार करत आहे.
तर पहा तुम्ही सुद्धा. तर चला आता दर्शन वगैरे झालं आणि आता पूर्ण मंदिराला एकदा प्रदक्षिणा मारूयात. तर खूप छान वाटतं आणि पूर्ण मंदिरापासून गावचा व्ह्यू असा छान ग्रीन दिसतो सगळा आणि सह्याद्रीच्या रांगासुद्धा आहेत. आमचं गाव पूर्ण डोंगराच्या आत गोल असं आहे. गावाच्या चारही बाजूनी पूर्ण डोंगर, नदी असं सगळा परिसर आहे आमचा. तर चला आता आपण मंदिराला एक छानशी प्रदक्षिणा मारून घेऊयात आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे गावातली यात्रा कशी भरते ते आमच्या. म्हणजे यात्रेकडे जाऊ ना तिकडं, आपलं मंदिर. तर आम्ही दोघी चालू होतो. स्वराज आणि ते तिकडं गेलेले गावात, कारण ऊन लागतंय खूप. तर चला, छान दर्शन झालं. तुम्हाला सुद्धा कसं वाटलं, तुमचंही दर्शन झालं का छान, ते नक्की सांगा कमेंट करून. आणि चला आता आपण जाऊयात यात्रेकडे. तर यात्रा ही शाळेकडं भरती. इकडे सुद्धा शंकराचे आणि त्यानंतर हनुमानाचे असे मोठे मंदिर आहे आणि जे आपलं खंडरायांचं मंदिर आहे ते थोडंसं लांब आहे. तर यात्रा इकडे शाळेकडे भरलेली आहे सभामंडपामध्ये. गावात हा सभामंडप आहे मोठा. तर चला आता तुम्हाला दाखवते प्रॉपर सगळी यात्रा. आणि ही माझी शाळा आहे. तर इथे 1ली ते 10वीपर्यंत मी शाळेत आलेली होते. तर इथे माझ्या दाजींची मुलगी होती, तिच्याशी आम्ही बोलत होतो. ती चालली होती घरी, तर मग म्हटलं तिला पण बोलावा, पुन्हा गाठभेट होते किंवा नाही. तर चला आता यात्रेला दुकानांना सुरुवात झाली. खेळणे, त्यानंतर आपल्याला जे काही लेडीजचे नेलपेंट, कानातले, बांगड्या, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर खाऊचेही दुकानं होते पहा. मस्त यात्रा म्हटली की जिलाबी, भेळ, शेव, रेवड्या यांची प्रचंड आठवण येत असते. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते आईस्क्रीम वगैरे किंवा ते चेंडू राहायचे, ते चेंडू छोटे छोटे 1-1 रुपयाला असायचे तेव्हा. आता ते चेंडू यात्रेत कुठे दिसतच नाही अजिबात. तर चला आता तुम्हाला प्रॉपर यात्रा वगैरे दाखवते सगळी. तर इथे माझ्या आत्यांचं अन्नासाठी स्टॉल आहे, तर आम्ही इथे आलेलो आहोत. तर चला आता तुम्हाला दाखवते पुढे यात्रा वगैरे. मम्मीन ते इथे घेत आहे, त्यांना जे काही वस्तू हव्या होत्या ते पाहत होते. आणि इकडे माझ्या स्वराचं सारखा आरडाओरड चालू होता की मला पहिलं टॉईज घेऊन दे, मला जोपर्यंत घेऊन देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर फायनली मग भावाने त्याला बंदूक हवी होती, तर इथे बंदूक घेऊन गेली आणि आत्ताशी तो जरा शांत झाला आहे. तर चला आता पुढे मी जाते, बाकीची यात्रा वगैरे दाखवते तुम्हाला. आता मुलांचं तर काम झालं, त्यांना खेळणी वगैरे भेटले की ते खुश असतात. तर मला माझे फ्रेंड्स जे 10वीपर्यंतचे क्लासमेट होत्या आणि मैत्रिणी, तर सगळे भेटलेले 2-3 जण, त्यांच्याशी मी गप्पा मारल्या. त्यांचं शूट नाही घेतलं कारण तेवढे ते कम्फर्टेबल असतात किंवा नसतात कॅमेऱ्यापुढे, त्यामुळे मग मी त्यांचं शूट नाही घेतलं. तर पहा किती छान कानातले, गळ्यातले, नाकातले सगळं छान होतं. तर चला आता तुम्हाला शंकराचं मंदिर दाखवते आणि तिथला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवते. तर ह्या वेळेस पहिल्यांदाच आमच्या गावात पाळणे वगैरे सुद्धा आलेले होते. ते याआधी तेवढे कधी पाळणे वगैरे नव्हतात. तर इथे जम्पिंग वगैरे होतं. तर असं हे शाळेचं ग्राउंड आहे, त्यामुळे यात्रा भरती आणि मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. खूप सारी दुकानं पण येतात. तर हे नदीकाठी अमृतेश्वर म्हणजे शंकराचे मंदिर आहे आणि नदीला पहा तुम्ही पूर्ण पाणी वगैरे दिसते. मग नदीच्या मागे, मंदिराच्या मागचा परिसर सगळा हिरवागार आहे मस्त. आणि आमचं गाव हे पूर्ण मुळा नदीच्या काठेच वसलेलं आहे छानसं. आणि व्ह्यूसुद्धा छान आहे, पहा तुम्ही कसा वाटतोय तुम्हाला व्ह्यू, नक्की कमेंट करून सांगा. ही ते स्मशानभूमी आहे. तर आमच्या गावात आधी प्रॉपर 1ली ते 7वीपर्यंत क्लासरूम होते, पण 8वी ते 10वीला व्यवस्थित क्लासरूम नव्हते. तर ह्या मंदिरामध्ये आम्ही 8वीपर्यंत म्हणजे 8वीचा क्लास पूर्ण इयर आम्ही ह्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत. तर येथेच आमचा वर्ग बसायचा. त्यानंतर आता तुम्हाला दुसरं मंदिर दाखवते. त्या मंदिराच्या वरती सुद्धा बसायला जागा होती अशी. तर मग तेथे आमचा 9वीचा क्लास बसायचा. तर प्रॉपर 8वी ते 10वीला क्लासरूम नव्हते, त्यामुळे मग असं जिथे ॲडजस्ट होईल तिथे बसवायचे. तर येथे आत्ती म्हणत होती की माझे फोटो काढ आणि ह्या माझ्या दोन्ही मावळणी आहेत.
त्यानंतर मग आम्ही फायनली यात्रा म्हटली की जिलाबी भेळ, तर इथे भावाने जिलाबी गरम गरम भेळ वगैरे घेतली होती, तर इथे सगळे एन्जॉय करून खात होता. तर तुम्ही पण या जिलाबी वगैरे खायला, आणि ते माझे भाऊन ते पण होते सगळे, वहिनी वगैरे आत्या सगळे आम्ही नाश्ता करत होतो. तर या तुम्ही पण नाश्ता करायला छानसा. तर मी पण थोडीशी भेळ वगैरे खाल्ली, आणि कारण माझा घसा वगैरे खूप दुखत होता, तर मम्मी येते तिकडं आत्याचा स्टॉल होता, तर तिथे त्यांना जिलेबी भेळ देत होती. तर या तुम्ही पण खायला. आम्ही पण एन्जॉय घेतो मस्त यात्रेचा, आणि सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या, सगळे जे ते आपल्या आपल्या गप्पांमध्ये व्यस्त होतं. तर चला फ्रेंड्स, मग कशी वाटली तुम्हाला आमची यात्रा ते सुद्धा नक्की सांगा. आणि आता मग सगळ्यांचं नाश्ता वगैरे झाल्यानंतर पुढे भावाने आमच्यासाठी सगळ्यांसाठी घेतली आईस्क्रीम, पण त्यांनी स्वतःसाठी घेतली नाही. तो पण किती शहाणा पहा, तो आजारी पडू नये म्हणून स्वतःला घेतली नाही आणि आम्हा सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन दिली. तर चला, सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आमची यात्रा वगैरे आवडली का ते सुद्धा आवर्जून सांगा. तर चला, भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.